Hello everyone, good morning and welcome you all to Rachna's Love Angel World. Me, Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So आज आहे फक्त हॉस्पिटल. सो मस्त आरामशीर उठलो आहे. आज आंटी नाही आहे, आंटीची सुट्टी आहे. आणि येस दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून. आणि येस नॉर्मल रुटीन स्टार्ट झालं आहे. रचना किचनमध्ये आई आराम करत आहे. सो लेट्स गो. नाश्ता इज रेडी. मॉर्निंग. सो आज रचनाची फुल धावपळ. आज आंटीला सुट्टी. आंटीला बरं नाही वाटत. रचनाचं सगळं आवरून पूजा एडिट करून ब्लॉग. जेवण पण झालं, नाश्ता पण झालाय. सगळं काय रेडी. भांडी बिंडी घासून. सनीचं शिवाय काय नाही. तो म्हणून फटाफट होतात काम. आज काय स्पेशल कढी फेवरेट आहे. कढी मटकी. मटकी चांगली झाली. तुला ड्राय पाहिजे का? थोडीशी ड्राय. संध्याकाळी खाल्ला थोडं वेगळं चेंज मिळेल. म्हणजे दुसरं काय पाहिजे दुसरी पण करेल भाजी. आणि आमचा नाश्ता पण झाला. चला लवकर लवकर घरी येऊन दे. कंटाळा आला आता. कंटाळा आलाय म्हणजे. होय. गुड मॉर्निंग. नायसाची पण आंघोळ झाली. आज स्टॅप डे म्हणून लवकर उठली. लवकर म्हणजे तरी 10 वाजलेच तिला. सगळ्यांना हाय कर. नायसाला मोबाईलची सवय नाही ना, तर टॅब तिला एकदमच एक्साइटमेंट म्हणजे एकदमच इंटरेस्टिंग वाटतं. फक्त आजच हा नायसा. गरमागरम चपाती. अजून काय पाहिजे? आयुष्यात अजून गरम गरम लग्न जमलेलं ना. आई ऐकते. लग्न जमलं तेव्हा सनी बोलले ना, काय नाही दिलं तरी चालेल, गरम गरम चपाती आणि चहा. चपाती पहिले खात नव्हता. चपाती एकदम नंतर चपाती खायला. आणि आता चाललोय मी हॉस्पिटलला. डायरेक्ट संध्याकाळी भेटू. आणि येस द सेलिब्रेशन मंथ हॅज अराइव्ड. तुम्हाला ब्लॉग लेट येतोय. खूपच लेट येत असेल कारण आम्ही स्पेअर मध्ये ठेवतोय ब्लॉग. ऍक्च्युली यावेळेस मी सनीला सांगितलंय की जेव्हा आपण कुठेही वेकेशनला गेलो ऍक्च्युली आता तू डेट्स टाकू शकतो म्हणजे लोकांना काय काय ना. कारण लाईन वाईज येत आहेत पण मग आम्ही दिवसाला 2 शूट करतोय. बिकॉज मला डेली नाही, एकदमच काय असेल तर 2. अदरवाइज हा डेली नाही करत होत. एकदमच असेल तर म्हणजे आता या याच्यात एकच दिवस आपण 2 ब्लॉग शूट केले. 2 दिवस केले ना. 1 दिवस केले ना. सो येस आमचे प्लॅन्स आहेत. बघू कसे काय वर्कआउट होतं ते. नायसाचा पण बर्थडे आहे, माझा बर्थडे आहे. त्याच्याने सरप्राईज दिलाय काहीतरी करणार आहे म्हणजे असं ती बोलली आहे. बघू. नंतर मग ॲनिव्हर्सरीला काही प्लॅन्स आहेत. लेट्स सी हाऊ इट वर्क्स. चल काळजी घे. लवकर ये. रात्रीचे 11:15 वाजता. दोघींना साफसफाई. दोघींना ना पूर्ण दिवस टाइम नाही मिळत. एवढा पसारा करते नायसा. जेवढा आवडत तेवढा खराब. तिला मी बोलली तू येण्याच्या आधी किती क्लीन होते. मी कुठे होती. किती म्हणून असं की फर्निचरला कलर लावून ठेवले नायसाने. पुन्हा याचा वास होतोय ऍसिटॉनचा ना. अरे इथे ते पडलेलं ना माझ्याकडनं. ते काढून
चल आणि जरा केस बीस बांध, जिपऱ्यासारखी राहते. ऐसा उचल आता. पेशन्स लेवल संपले आता आमचा. हा पाय नको धुवू, हँड वॉश करायचा. ते काय आहे ते सगळं त्या डब्यामध्ये? त्याच्यात हे कॅन्डल्स आहेत. ते पण वरती म्हणजे सुंदर कॅन्डल्स, वॅक्स परफ्यूम वगैरे. ह्यावेळेस दिवाळी जशी पाहिजे तशी साजरी नाही करण्यात आली आहे. गोंधळ गडबड म्हणजे बिझी एवढं. त्यात आईंचं ते एन्थुझियाझम नव्हतं ना, नाही तर आईंचं कसं लक्ष असतं. आणि त्यात ठीक आहे. आणि एक असतं ना घरातला जेव्हा तो एन्थुझियास्टिक व्यक्ती जेव्हा एकदम असा नरमतो तेव्हा कसं वातावरण होतं, तसं आमचं झालं. म्हणजे ह्यावेळेस लिटरली मला काही करायची इच्छा नव्हती. जेवढे दिवे काढलेले ते दिवे लावत होती आणि सनी मला बोलतो पण अगं तू हे काढलंयस, तू हे काढलंय. मी तेवढी उद्या 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 सगळं किती सुंदर सुंदर स्टँड. मग ते उरली मी दरवेळेची काढायची पाणी आणि मग त्याच्यात ते दिवे. त्यावेळेस काहीही असं केलेलं नाहीये. बट ठीक आहे, होते अशी. पण आम्ही एन्जॉय केली. हा अशी पण एक दिवाळी, पण आम्ही एन्जॉय केलं. मेन दिवे तर आहेच, बट सगळ्यांना भेटणं, त्यांच्याबरोबर ते हॅपीनेस शेअर करणं, ते जे मेमरीज आहेत ते क्रिएट करणं आणि साजरा करणं, ते तर आम्ही नक्कीच केलेलं आहे. मी मला ते जाणवत होतं. आई पण मगाशी बोलत होते ह्यावेळेस हे लावलं नाही, ते लावलं नाही. तर मी मनातल्या मनात तेच म्हणत होते की ऍक्च्युली ह्यावेळेस दरवर्षी जशी दिवाळी साजरी करतो ना, जशी घरात जसं वातावरण असतो ना, तसा तो वातावरण नव्हता. घरातलीच मेन लक्ष्मी. हा मी तेच म्हणते ना की एन्थुझियास्टिक पर्सन जो होता त्यांचा लक्ष, आईची तयारी किती जोरात आहे. आणि यावेळेस नो डाऊट आम्ही पण खूप बिझी होतो. खूप म्हणजे संध्याकाळचा टाइम जो मिळायचा तेवढंच ते तेवढ्या ह्याच्यात पण जी लाइटिंग, जे दिवे लावण्याचं जे होत होतं, वी वर ट्रायिंग अवर बेस्ट. पण ठीक आहे, मजा गेली. बघ केस बघ. फ्रेश हो जरा, प्रॉपरली जरा केस वरती बांध, जरा व्यवस्थित. आई पहिले माझं ऐकायचं, आई बोलते तेव्हा परत तेच. आणि नाईट ड्रेस घाल जा. ह्याच्यात अख्खा दिवस होती नाईट ड्रेस घालायचा रात्री, त्याच्यात अजिबात झोपायचं नाही. जा. ऐकतच नाही ना. मी ना फ्रेशच नाही. लहान होती ना तेव्हा किती गुडगल होती माहिती तू. एवढा पेशन्स बघते ना. लहान होती तेव्हा सगळं ऐकायची. बाबांची परी होती. आता आता एकदमच मस्ती. ते बघ लागतंय ते सगळं ते भिंतचं सगळं नेल्स मध्ये गेले असेल तुझ्या. आता पण ऐकते पण मध्येच काहीतरी अंगात येतं. ते बघ तोंडाला लागेल ते नको जाऊ जवळ. छान कॅन्डल्स परफ्यूम मध्ये होते. छान होते. आता आई मधली एनर्जी संपलेली आहे. माझं करते तुझं. तू तिला कसं कमांड केलं, तिला सांगितलं, मला कमांड करते. हे पण राहून गेलं ना. एवढं सुंदर होतं, मस्त छान वाटलं असतं. यावेळेस लिटरली नायसाने जे पणत्या पेंट केलेल्या ना त्याच आम्ही लावल्या. तेवढ्याच पणत्या लावल्या, बाकी काही. पुढच्या वर्षी त्या नायसा पण अजून असेल मोठी झालेली, तिच्यात वेगळा एन्थुझियाझम. हे काय असं झालं रॅप करायला. मी आता कपडे पुरणार आहे. मी तिकडे जाणार माझ्या रूम मध्ये. तुझी रूम कुठे आहे? तिकडे विंडोच्या इकडे. अच्छा ती तुझी रूम आहे. जिथे पसारा तिथे तिची रूम. माझी रूम मध्ये जा. सगळं आता उद्या टाकून घेऊ. तरी विंचर नाही एवढी.
नायसाचं होमवर्क झालं. गुड गर्ल. बाबा आज होमवर्क कोणी घेतलं बाय द वे? नायसा. आणि पेशन्स लेवल बाबांचा किती होता? असे ओरडतात बाबा. बाबा ओरडतात पण असे नाही. माझा पण पेशन्स लेवल म्हणजे शिकवण्याच्या बाबतीत माझा पेशन्स लेवल एकदम हे 0 आहे. म्हणजे प्रत्येक याला मी नायसाला ओरडलोय. सो प्रत्येक जो नायसाला मी ड्रॉइंग दाखवत होतो, एक एक जो स्केच करत होतो आम्ही, वेगवेगळे डायग्राम्स आणि काय म्हणतात, हा दाखव. बाबा प्रत्येक याला ओरडत होते, असं नाही करायचं, तुला एवढं जमत नाही, तुला एवढी साधी गोष्ट जमत नाही. हे माझे स्कूलचे ड्रॉइंग आणि हे होमवर्क दिलं. आजचं दाखव तू. वाव, व्हेरी गुड मिळालं. आजचं दाखव. आज बाबांनी किती ओरडलं दाखव तुला. फुटबॉल आणि हे आज काढलेलं. आणि बाबा ओरडत होता आणि हे बाबा ओरडत होते. बाबा ओरडत हळूहळू बुक असं नीट एकदम साईडनी, हळूहळू नाहीसा नीट. ते काय खेळ. बाबा ओरडत होते आणि हे पण बाबा. आणि हे का नाही केलं कलर व्हाईट? कारण विंग्स व्हाईट कलरची असतात. पण बॉर्डर तरी कर त्याला ब्लॅक स्केच पेननी. चुकून नाही ते कर. गाडीला पण नाही. हे बघ, हे आईने शिकवलंय आणि हे पण आईने शिकवलंय. हे मी शिकवलंय शाणी, सरळ आईने शिकवलं. हे तू नाही शिकला, आईने मला हे शिकवलं. हे आईने शिकवलं. हे ड्रॉइंग करून दिलं आणि हे ड्रॉइंग करून दिलं मला. मी ड्रॉइंग केलंय. आईने शिकवलंय. सगळं ड्रॉइंग तिनेच केलंय. एकटीने केलंय. एकटीने म्हणजे हा, ते तुला हेल्प नाही केलं. बाकी सगळं तिनेच केलंय. म्हणजे आम्ही एका दुसऱ्या बुक वर तिला दाखवायचो, असं कर तसं कर, आणि मग ती करायची. मला तुम्ही ड्रॉइंग करा. तुला कोण आवडतात? आई आवडतात का बाबा आवडतात शिकवण्यामध्ये? दोघं. आणि कोण जास्त छान शिकवतं तुला, आई का बाबा? बाबा ना. आई शिकवते जास्त. आणि छान आंघोळ कोण घालतं तुला? कोण जास्त प्रेम करतात, आई का बाबा? बाबा. अजून कोण ओरडतं सगळ्यात जास्त तुला? कोण ओरडतं, आई का बाबा? मी ओरडतो. कंपॅरिझन मध्ये आई जास्त ओरडते असं मला वाटतं. बाबा फक्त अभ्यासात ओरडतात. इज्जत ना नायसा तेवढं कोणाकडे नसते. कळतंय? आता तुझ्याकडे तिथे 20 डॉल्स आहेत. जेवढा सेक्शन आम्ही खाली करायला बघतो तेवढा सेक्शन तो भरला जातो. क्यूट आहे ना. हे कोणी दिलं? म्हणजे मी नेहमी असं म्हणते की अरे एवढे टॉयज पण मलाच आवडतात तिला घ्यायला. नायसाचा वापर ना खूप चांगला आहे, म्हणून मला काय प्रॉब्लेम नाही. ती खेळते छान. हा, ती खूप छान. आज दुपारी पण किती छान खेळत होती. आणि ती खेळते पण ते पण मध्ये पूर्ण ते इंग्लिश मध्ये कन्व्हर्सेशन असतं. ती आई बनते, टीचर बनते, मग तिचे ते डॉल्स, म्हणजे ते प्ले असतो ना. हा, तसं तिचं ते. मग त्यांचा तो सुपर एकांकिका असते ना, तसं ती. सगळं गप्पांना ऐकण्यासारखे असतं. हो, मी एक शूट केलेलं आणि मग ती मला म्हणते हे ना तू ज्ञानूला पाठव, फालू हिला पाठव, मातीला पाठव. काय स्टोरी? आमचा आजचा दिवस जास्त काही शूट नाही झालं दिवसभर, कारण आम्ही आमच्या ह्याच्यात बिझी होतो. मी तर सकाळी एवढी ड्रेन होऊन जाते ना, म्हणजे खूपच. आणि मग असं होतं की आता दुपारी थोडीशी स्लीप
गरज आहे, नॅपची गरज नॅपची आहे. गरज. पण ते नाही, ते नॅप होतच तरी नाही. तुझी झोप हार्डली दुपारचं नॅप पण तू हार्डली हाफ एन आवर 20 मिनिट्स घेते. हो, कारण अरे झोपली नाही ना की ते 10 वेळा बेल वाजते, कोण ना कोण तरी येतच. म्हणजे एक तर पुरीवर असतं किंवा सोसायटी मधले. सॉरी हल्लं ते. सो रचनाची पण झोप एवढी कमी झाली आहे, माझी आता बेटर झाली आहे कारण मला आता 24 आवर्स ड्युटी नाही आहे. पण तरी आमच्या सिच्युएशन. मी काहीतरी बोलते. आई लवकर उठते, बाबा लेट उठते, आम्हाला स्कूल लेट उठतात. आई लवकर उठते, तुम्ही लेट उठता. आणि ना मला स्कूल असतं ना, मग मी पण लवकर उठते. मग नंतर सुट्टी असते, मग मी लेट उठते. लेट म्हणजे चांगली, म्हणजे झोपते मी. झोपते म्हणजे चांगली 10-12 वाजता झोपते. नाही 10-12 नाही. नाही, एकदा झोपलेली पण तेव्हा ती कारण ती आजारी आजारी होती आणि तिला झोपून दिले. नाही तर आय मेक शुअर की 9:30 मी 9 वाजल्यापासून नाही उठ नाही मी लिटरली फॅन बिन, कारण ती सवयच नाही लावायची की ती 12-1 वाजेपर्यंत लोळती. मला एकच दिवस असतो ना, आईला सांगायचं एकच दिवस. पटतच नाही ते. एक दिवस असो, तुम्ही उठा, आवरा, फ्रेश व्हा, आणि मग झोपा. देवपूजा करा, नाश्ता करा आणि झोपा, चालेल. पण ते ह्याच्यात लोळलेलं मला आवडत नाही. मी बोलते मला ब्रश नाही आवडत, फक्त मला आंघोळ आवडतं. शी, मग कोणी सगळ्यात बॅड गर्ल. हे बघ माझ्याकडे काय आहे. हे माझे मॅग्नेट्स आहे. हे मी हाऊस बनवलं आणि त्यांना हे डॉग्स हाऊस आहे. हे त्यांची गाडी आहे, हे हाऊस आहे आणि हे बाथरूम आणि मेडिसिन आणि हे आपले डॉग्स. ही मम्मी डॉगी, ही बेबी. ते दुपारी दाखवलं तू नेक्स्ट. पण ते आता ते मॅग्नेट्स दाखवलंय. गुड नाईट, बाय बाय. शिवची